पण गीसवर माधव थोडं आलू खाऊ जोड होते गीसवर माधव को ठाकुर की बारात क्यों याद आई ये सांगा। इस शब्द का अर्थ क्या होता है? प्रतिकार लेना, प्रतिशोध। प्रतिशोध, हाँ प्रतिशोध सही शब्द। हाँ, बदला यानी प्रतिशोध। तो प्रतिशोध के अंदर एक दुश्मनी छिपी हुई रहती है। बिल्कुल सर, माधव बात कर रहे कहा गायक, प्रसिद्ध गायक तानसेन। तो ऐसे हाँ तो ऐसे की एक परंपरा थी बहुरूपी। हाँ गाँव में आने वाला हाँ प्राचीन काल की हमारी परंपरा है ना। तो प्राचीन काल में ऐसे के लोग भिक्षा के अंदर एक भावना है ना, और भिक्षा के अंदर हाँ एक भजन गाते चला जाते थे, तो लोग उन्हें भिक्षा दिया करते थे। तो अकबर के राज्य में तब ये मिलकर गांव में चले गए। उनके साथ एक 8 साल का बच्चा था, छोटा का नियम मालूम नहीं था। वहां के सिपाही ने पकड़ लिया, उसे कैद किया गया और दरबार में आकर दोनों के अंदर स्पर्धा लगाई गई। तानसेन उन रास्तों से भगवान का गुण जाते हुए निकलने लोगों के बीच तो हार गए, क्योंकि वो बाल हत्या पाप समझा जाता है। इसी कारण छोटे बच्चे को छोड़ा गया, क्योंकि छोटे बच्चे ने अपने बाप की मृत्यु अपनी आंखों के सामने देखी। बैठा हो तो साधु ने उसे अपने पास बुला लिया। मैं तुझे बदला लेने लायक बनाऊं। 12 साल तक उन्होंने उसे परिपूर्ण बनाया, राग आलापने में। तो जिस दिन परिपूर्ण हो गया, अनुमति दे दी साधु ने जाने के लिए। आज तो परिपूर्ण हो गया है, तो जा सकता है, बदला ले सकता है। तो बच्चा बहुत खुश हो गया। जब उसका चरण स्पर्श करते समय गुरु ने उसे बता दिया, तानसेन ने उसको ठाकुर की बारात क्यों याद आई बऱ्याचशा गोष्टी पूर्ण आठवत आहे। नाही काही गोष्टी स्वीकारायला काढतात। बारावी संपली पण आज पिरियड केला मी तुमचा पण आज भेटलं संस्कृत मध्ये मला 87 मार्क आहेत, युनिव्हर्सिटी बसायचं म्हणून तर हिंदीचे आवडीचा विषय डीएडला फायदा झाला, पुण्याकडे केंद्रीय लेवलला फायदा झाला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखरे सदगोस्तर या स्वातंत्र्य सैनिक शिक्षण संस्था आणि गंगाधरराव सापळकर पाटील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे त्यांचं फार फार मी आभार मानतो। कारण तुम्ही पाहिलं असताना आपलं 3 एकरचं जे ग्राउंड आहे वरती, त्या ठिकाणी फुटबॉलचं मैदान, तर याची मान्यता आपल्याला मंत्रालयातून होती आणि मी त्या ठिकाणी गेलो फाईल घेऊन। संतोषराव पुढे आले, मी सगळं 3-4 मुलं त्याच ग्राउंडवर, त्याचाही मला अभिमान वाटतो। असं संतोष सारखे विद्यार्थी, संतोषच म्हणून नाही, तुम्ही सर्व आज तुमच्या वैयक्तिक लाईफमध्ये जीवनामध्ये सर्वजण सक्सेस आहात, म्हणूनच आज एक गेट टुगेदर तुमच्याकडून झाले। आम्ही आयुष्य चांगल्या पद्धतीचं जावं, दीर्घ आयुष्य तुम्हाला चांगलं लाभो, हीच आमची सर्वांकडून, तुम्हाला गुरुजनाकडून हीच आमची अपेक्षा आहे। आणि
सध्या सुट्ट्या असल्यामुळं थोडंसं आमचा विद्यार्थी सध्या जीवनामध्ये लाईफमध्ये काय करतो आणि जेणेकरून आम्हाला याचा अभिमान आहे खूप. आम्ही जे सर्व आता जुने लोक पण तुम्ही आज ज्या जीवनामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण सगळं जीवनामध्ये करत असताना आरोग्याकडे म्हण द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची जी लाईफस्टाईल आहे फार बस एक द्या समोरून खो हे नाही बॅक खोय बॅक खोय आई अरे माझं द्या रे कोण तर खो माझं द्या आधी बसलत नाही की घ्या सगळे सगळे आउट आउट बस एक्सपर्ट विद्यार्थी ਮੰਨਿਆ ਖੁਦਾ ਨੂੰ ਜਾਨ ਦੇਣੀ ਏ ਇੱਕ ਗੱਲ ਆਖਾਂ ਸ਼ਰਿਆ ਮੰਨਿਆ ਖੁਦਾ ਨੂੰ ਜਾਨ ਦੇਣੀ ਏ ਇੱਕ ਗੱਲ ਆਖਾਂ ਸ਼ਰਿਆ ਸਜਦਾ ਕਰਾਂ ਮੈਂ ਦੂਜਾ ਰੱਬ ਨੂੰ ਪਹਿਲੀ ਮੇਰੇ ਯਾਰ ਨੂੰ ਸਲਾਮ ਸਜਦਾ ਕਰਾਂ ਮੈਂ ਦੂਜਾ ਰੱਬ ਨੂੰ ਪਹਿਲੀ ਮੇਰੇ ਯਾਰ ਨੂੰ ਸਲਾਮ दौर सी जुदाई वाला चलदा जिंदगी गवां दे बस पै गई ऐसा मस्ताना यार मिलिया कमी ना कोई जिंदगी च रह गई ऐसा मस्ताना यार मिलिया कमी ना कोई जिंदगी च रह गई यार दा दीदार बाकी पा लिया यार दा दीदार बाकी पा लिया इश्क हकीकी दा मुकाम सजदा करा मैं दूजा रब नू पहली मेरे यार नू सलाम सजदा करा मैं दूजा रब नू पहली मेरे यार नू सलाम
यार दा दीदार हज वर्गा तक लो मैं पूरी कायनात नू यादां वाले काफले ने घूमदे अख जदा खुले मेरी रात नू यादां वाले काफले ने घूमदे अख जदा खुले मेरी रात नू याद विच ओदी दिल चढ़दा याद विच ओदी दिल चढ़दा याद विच टलदी है शाम सजदा करां मैं दूजा रब नू
या गेट टुगेदरच्या निमित्तानं आमच्यावर जे आपण सर्वांनी संस्कार केले विद्या सारिका आणि ज्योती या दोघांनी पण या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की स्वागत सरांचं करण्यात आहे. ह्याला येते का म्हणतात आपलं हा थांब
या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी शेती 2004 ते 2006 ची बॅच 2004, 2005 आणि 2006 अशा 3 बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळून आज आपल्या आठवणीला उजाळा लावला. एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारले की घटना आणि दुर्घटना सांगा. त्या मुलानं सांगितलं शाळेला आग लागली ही घटना आणि तिच्यातून इंग्रजीचं पूर्वी वाचला ही दुर्घटना. इंग्रजीचा शिक्षक तसं तुम्हाला माझ्याबद्दल प्राऊड वाटतं की आज मला सुद्धा तुमच्याबद्दल प्राऊड वाटतं. आदरणीय व्यासपीठ सोनटके साहेब, कांबळे साहेब, जाधव सर, कंपले सर, 22 वर्षाच्या नंतर मी तुम्हाला पाहतोय. 22 वर्षाचा सुगंधा परितळा पाव्यात वासूर जैसा पोटातूनी ओघळा आनंद या जीवनाचा सुगंधा परितळा. गीत पाठ आहे पण तो म्हणायला वेळ नाही. पण ते 2006 त्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोर पाटील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा गेट टुगेदर सोहळा आयोजित केला. त्याप्रमाणे मी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मला ज्यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं, त्यांनी या सोहळ्याचं नियोजन केलं, सर्व अतिशय नैवेद्य देखावा साजरा केला आणि 21 वर्षांनी तुम्ही विद्यार्थ्यांनी गुरुविद्यालय भेट घालून दिला. त्याबद्दल पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. त्या जेव्हा विद्यार्थी काही मार्गाने पुढे जातात तर पुन्हा काळाचा ओघात गती मिळवत नाहीये आणि हा भेट निर्णय कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य सोनटके सर आणि सर्व पूजन वर्ग आणि पुढे बसलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनी, आजचा कार्यक्रम म्हणजे आपण खरं तर 20 वर्षानंतर एकत्र आलो आणि सगळ्यांच्या भेटी वगैरे झाले, बरं वाटलं. आणि सकाळी मी इथं आल्यापासून थोडंसं ऑब्झर्व केलं की दररोज उठायचं, दररोजचं आपली डेली रुटीन, ड्युटीला जायचं, दररोजची धावपळ, घरी आता घरचा प्रपंच, आई वडील, बाकी ऑफिसची कामं, बाकी जे काय असेल. आत्ता म्हणजे शाळा सुरू केल्यापासून 20 वर्षानंतर इथं आल्यापासूनचे आता येऊन 2 तास झालं, तर 2 तासात माझ्या डोक्यामध्ये कुठलाच विचार आलेला नाही किंवा काहीच आलेलं नाही. म्हणजे मी एवढा टेन्शन फ्री जातो 2 तासात. मला घर आठवलेलं नाही, दार आठवलेलं नाही, ड्युटी आठवलेली नाही, कुठल्या अडचणी आठवलेल्या नाही, काहीच आठवलेलं नाही. म्हणजे एकदम टेन्शन फ्री मी होतो. आणि DP सरांचं ऐकलं मला असं वाटलं तर 20 वर्षापूर्वी तुमचा जो आवाज होता ना त्याच पद्धतीचा आवाज होता. मला माहिती गरज तरी लागते, तुम्हाला गरज पण लागली नसते. असला म्हणजे सरांचा एकदम जबरदस्त आवाज DP सरांचा ऐकण्यात आला. आणि सगळ्याच गुरुजन वर्गाने आम्हाला एवढं छान शिकवलेलं आहे. एक घटना सांगतो. मी काहीतरी DED झाल्यानंतर शिवाजी कॉलेजला DED करत होतो. सर लहान मोबाईल आवडतो आणि आमच्या पाठीला सापडला होता आणि तेव्हा मी मोबाईल घेतला आणि यांचा मला फोन आला की कोणाकडे आहे. मी म्हटलं माझ्याकडे आहे. हे काय मला ओळखत होते पण मी यांना ओळखत होतो. आणि दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो.
म्हणजे मी सरांनी सांगितलं की तुमचा विद्यार्थी आहे, तुमच्या हाताखाली मला संस्कार झालेले, तर मला तो विचार सुद्धा येणार नाही की तो मोबाईल मी घरला घेऊन जाईल. तो मोबाईल मी त्यांना दिला. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणले की छान वगैरे जोपासायला पाहिजे. कपिल कुठे आहे आपला? तर एक कपिल आर्मीत असलेला नाही का? बरं ठीक आहे असं. तर सर आम्ही ज्या क्षेत्रात जाऊ, तुम्ही म्हणते की अंबाले सरांनी म्हणते की मुलांचे नाव वगैरे द्या, पद वगैरे लिहून द्या नाही का? तर मला फक्त एक सूचना करायची आहे. 5-7 वर्षापूर्वी काहीतरी शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मोस्टली 90% मुलांचे जॉब आहेत लागले, त्या मुलांचा सत्कार झालेला होता. नंतर मी गावात गेल्यानंतर किंवा मित्रांकडनं मला असं थोडंसं समजलं की फक्त पोलीस झाला, PSI झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, कलेक्टर आहे, सायंटिस्ट गेले काही झाला तरच तो सक्सेस झाला का? बरोबर आहे. तर आम्ही तुला केलं साहित्य उद्योग, शेती, व्यापार, शेती कुठल्याही क्षेत्रात जर तो चांगलं काम केला तर तो यशस्वीच आहे ना. एखादी पद मिळवला, तुम्ही शिक्षणाला पैशाने आणि पदाने मोठे झाला याचा अर्थ तुमच्या बुद्धीचा विकास झाला अजिबात नाही. माझे बरोबर मला भेटले आणि त्यांच्यानंतर जर मी त्यांना नमस्कार केलो तर वेगवेगळे संस्कार झाले आणि हा खरा बुद्धीचा विकास झाला. तुम्ही नुसत्या पदाने पैशाने आणि श्रीमंतीने मोठं झाला याचा बुद्धीचा विकास झाला नाही. तर मला असं एवढी सूचना करायचं आहे की त्या पद्धतीने तो मुलगा भले रिक्षा चालवत असेल, शेतीत असेल, काही असेल, पण तो जर बेस्ट देतो आणि प्रामाणिक आहे तर अशा सुद्धा मुलांचा रेकॉर्ड आपल्या शाळेकडं ठेवायला हवा. त्या सुद्धा मुलांचा सत्कार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. एवढंच मला बोलायचं होतं. आणि बाकी गेट टुगेदरमुळं मला खूप बरं वाटलं आणि सगळे मित्रमैत्रिणी वगैरे भेटले, कितीतरी दिवसांनी भेटले. तर माझं तर शिवनेचा मित्र आहे, शिवाजीनगरला ड्युटी करतो, 3 वर्ष झालं. माझ्यापासून फक्त 200 मीटरवर आहे, तर मला माहिती नाही. आणि ह्या गेट टुगेदरमुळं मला कळालं की तो शिवाजीनगर कोर्टात काम करतो आणि माझ्या पोलीस स्टेशनचं तो काम करतो. म्हणजे आपण एवढे मित्र मैत्रिणी आहोत, एवढे टीचर आहेत, सगळ्यांची जर कम्युनिटी असली, सगळ्यांच्या विचाराची देवाणघेवाण असली तर कोणाला कुठल्या पद्धतीचा फायदा होईल चांगला ते आपण सांगू सुद्धा शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखरे संतोष कुठे आहे? तर मी एकदा मंत्रालयात गेलो होतो आणि कामानिमित्त गेलो होतो आणि केबीच्या बाहेर अर्धा तास थांबलो मंत्र्यांना भेटण्यासाठी आणि मला साखरे संतोष सुद्धा दिसला आणि मला म्हटलं परमेश्वर तू कसं काही आणि मला तो गळ्याला धरला आणि मिठी मारला आणि मला डायरेक्ट मध्ये येऊन बसलो. ज्या ठिकाणी आम्ही 1 तास थांबलो होतो त्यांनी मला डायरेक्ट मध्ये बोलवलं आणि आम्ही गप्पा वगैरे झालं. म्हणजे काय, आपला कोणतरी मित्र IAS कलेक्टर आहे, IPS आहे, पोलीस आहे किंवा एनिथिंग कुठंतरी आहे, आपण ती जाणीव माया आमचा प्रेम हे वेगळंच प्रेम असतं. जगात पैसे म्हणजे सर्वस्व नाही असं मला म्हणायचं आहे. आणि बाकी सर या आता आमच्या गेट टुगेदरमुळे 2 महिने झाला आमचं ग्रुप वगैरे तयार झाला. तर एवढ्या मुलांचा फायदा झाला सर. कोण कुठं कॉन्टॅक्टमध्ये आहे, कोण काय करतो, कोण काय नाही का, तर खूप फायदा आहे. पण एवढंच मी म्हणू शकतो सर, तुम्हाला वचन देऊ शकतो सगळ्यांच्या वतीनं आपण कोण आल्यानंतर गुरूंचं दर्शन कोण घेतले का नाही मला माहीत नाही, कोण घेतलं असेल कोण नाही, कोण धावपळी वगैरे राहिला असेल, सगळ्यांच्या वतीनं एक प्रतिनिधी स्वरूपात म्हणून मी सगळ्यांच्या पाया पडतो. आणि सर मी एवढं सांगू इच्छितो की झोपडीत राहून मी श्रीमंतीचे स्वप्न पाहणार नाही, झोपडीत राहून मी श्रीमंतीचे स्वप्न पाहणार नाही या प्रकाशाची शपथ घेऊन सांगतो. तुम्ही जे आम्हाला शिकवलं त्याचं पात्र फेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं की आमच्या आयुष्यात आम्ही जिथं कुठं राहू, जिथं कुठं जाऊन जे काही काम करू, आम्ही केलेल्या कामामुळं, आम्ही घेतलेल्या निर्णयामुळं, आम्ही केलेल्या एखाद्या डिसिजनमुळं, एखाद्या व्यक्तीचं, आईवडिलांचं, आमच्या गुरुजनांचं, इव्हन आम्ही ज्या सोसायटीत असतो त्या सोसायटीचं कुठंतरी नाव खराब होईल अशा पद्धतीचं काम तुम्ही अपेक्षित आम्ही करणार नाही. आणि माझ्या 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. गेट टुगेदर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या साकोळकर विद्यालयाचे माजी प्राचार्य सोनटक्के साहेब आणि माझे सोंगडी आदरणीय स्टेट ज्यांनी मला उपमा दिली DP सरांनी, बुलंद तो तशीच तो राहणार आहे DP सर. आजच्या या कार्यक्रमासाठी एवढ्या मेहनतीनं झटणारे आणि सगळ्यांना एकत्र करून हा कार्यक्रम घेऊन आणलेला
पाहिजे. आम्हाला काही सापडली नाही. नामदेव चिंते पण पुस्तू काय ना एवढ्या सगळ्या मित्रांना एकत्र जमवलं. हे मला आज खूप आनंद वाटत आहे. या आनंदामध्ये मी भारावून गेलेलो आहे. आताच आपल्या कोर्टामध्ये गिरजे गावाचे वकील 2 विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे. त्याचं पण मी त्याप्रमाणे स्वागत करतो. माझे सगळेच विद्यार्थी आहेत. कमीत कमी देवळगडमध्ये 20 ते 21 वर्ष माझे गेलेले आहे. सगळ्यांना मी ओळखतो. फक्त संस्थेमध्ये जे कोणी 5वीला 8वीला आले त्यांनाच ओळखू शकत नाही. या स्टेजवर बसलेले सर्व शिक्षकांचे विद्यार्थी मी शिकवलेलं आहे. हे मला स्वाभिमानाने या ठिकाणी सांगावं वाटतं. तर विद्यार्थी मित्रो, काळ खूप हलतीचा आणि बेकारीचा चालू आहे. आज देवगण आदरणीय व्यासपीठ ज्यांच्याबरोबर आम्हाला काम करायची संधी बरेच दिवस मिळाली त्या पंचवीस घेत आहे. कोळकर सर काही दिवस होते आमच्याबरोबर, म्हणजे जिल्हा परिषदला होते. जाधव सर, माझे सोयी भोजने, टीपी सरांनंतर तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखता. त्याचबरोबर शिकले सर, अंतरे सर, माकले, मताचे माकले सर, तुम्हीच म्हणतात ना मताचे माकले सर, हे सायन्सला होते त्यांना, बरोबर आहे. त्याचबरोबर आमचे शिवले सर गणितामध्ये प्रवीण असलेले, म्हणजे ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. ओम गुरुदेव तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सर्वांना, सर्व गुरुजनांना प्रथमतः माझा नमस्कार. आणि गुरुचं स्थान हे गुरुचं वर्णन करावं तितकं कमीच आहे. आणि गुरुचं स्थान हे आढळ तसं ध्रुव तारा आहे, तसं ध्रुव ताऱ्यासारखं गुरुचं स्थान आहे. आणि शिष्य हे देखील कमी नाही. जसं गुरु शिष्य परंपरा, एक गुरु शिष्य परंपरा भारताला लागलेली आहे. त्या गुरु शिष्य परंपरेचं एक नमुना, एक कृत्य उदाहरण म्हणजे हे आज आपण सगळं कौतुक करण्यासारखं आपल्याला इथे करत. आणि एवढं बोलणं इथे येणं, स्टेजवर येणं, मी तरी माझ्या जीवनापासून बोलतोय सर. माझ्या जीवनात मी कुठंच बोललं नाही. आज आपले संयोजक सचिन, आमचे मित्र संदर्शकाची सगळे असं बोलायची अपेक्षा होती. आणि आमच्या गावचे मित्र होते सगळे असे होते की बोलावं, म्हणून मी आज ते बोलण्याचा प्रयत्न करतोय मोठ्या भाषेमध्ये आणि सगळ्यांनी सांभाळून घ्यायचं आहे. माझे सगळे भाऊ आहेत आणि सगळे माझे मित्र आहेत. आणि काही मित्र जरी माझे दोन गोष्टी सांभाळून घेऊन माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, मी आज कोर्टामध्ये काहीतरी माझ्या भागाचे बोलून आहे आणि आपण इथं सगळेजण मित्र भेटलोय. म्हणजे हे साधं नाही, हे काहीतरी नियती निहित आहे. एक नियती निहित असल्यामुळं आपण इथं सगळेजण आज जमलोय. आणि सगळेजण इथं आपण भाग्यवान आहोत म्हणून इथं जमलोय. हे साधं नाही. आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर आहे, चांगल्या पोस्टवर आहे. प्रत्येकजण काम चांगलं करतंय. आमच्या भगिनी असतील, आमचे भाऊ असतील, सगळेजण, आमचे सचिन सर असतील, त्यांनी पूर्ण स्टेज सांभाळला आणि ते सगळं सूत्रसंचालनाचं काम केलंय. आमच्या मॅडम असतील, हे सगळे पूर्ण सर असतील, आमचे सगळे मित्र वाडकर असतील, राजू भाऊ, त्यांनी आज चांगलं काम करत आहेत. सगळे आमचे गणेश सरपंच आज ते गंगापूरचं काम चांगल्या पद्धतीने आज ते सरपंच सोलावर आहे. गोकुळ असतील, भोजने, शिवार, आमचे भंडारे महादेव ते तर अहोरात्र झटत आहेत. आमचे खराब ओंकार, सगळे इथं मिलिंद असतील, चिगडीचे कपिल, आमचा तो देशाची सेवा करतोय. आज सीमेवरती लढतोय. तो देशाला संरक्षणाचे चांगले काम करण्याचं ते तिथं त्याचा हातभार आहे. आणि नामदेव असेल, चित्ते नामदेव असेल, त्यानंतर इकडचे आमचे चिगडीचे मित्र सगळे, विवेक असेल, आमचे पोलीस साहेब असतील, दर्गिरीचे सगळे, शरद साखरे, संतोष आमचे मंत्रालयातले सगळे मित्र, आमचे सुनील, सगळे जेवढे
मी स्वतः शेतीमध्ये आहे. शेती आहे म्हणून काही मी असं 12वी झाल्यानंतर लगेच शेतामध्ये नांगर धरला सर. मी स्वतः नांगर धरले, जमीन कसली आहे, जमीन कसून जमिनीतून मी पिकवले आणि मी आज चांगल्या पद्धतीने मी शेतकरी म्हणून जन्मलो, पण शेतकरी म्हणून मरणार नाही. एक चांगला उद्योग करण्याचा प्रयत्न करू. आपले सर सांगायचे नेहमी, हमपणे सर सांगायचे, त्यांच्या वर्गातून आम्ही नेहमी बोलून घ्यायचं. शिरोळे सर सांगायचे, कोणत्याचे सर दादा त्यांनी तर गव्हर्नरच आहेत आपल्या शाळेचे. त्यांची सही म्हणजे एक गव्हर्नरची सही आहे. त्यांची सही करणारी की वाटायचं आपण किती महान आहोत. त्यांच्या तेवढ्या त्या सहीची आठवण आहे. आणि ती मी आजपर्यंत तिथेही एवढं फिरलो, एवढं सगळं बघितलं, पण तुमच्या सहीसारखी सही गव्हर्नरची सुद्धा नाही, राष्ट्रपतीची सुद्धा नाही. आणि भोसले सर तर एवढं छान शिकवायचे वर्गामध्ये. भोसले सरांचं एवढं मार्गदर्शन जीवनाबद्दल असं असायचं की काहीतरी कुठेतरी एक वेगळ्या दुनियेत घेऊन जायचे की शिकवत असताना. आज खरेच आपले कुलकर्णी सर नाहीत, बरेच सर उपस्थित नाहीत. बोलतात आला सर बोलण्यासारखं बोलतो आहे. आमच्या फक्त प्रतिनिधी गणेश गोळे मॅडम महिलामधून ते इथे उपस्थित आहेत. आणि आमचे नाव मुरली भाऊ हे तर आम्हाला भरपूर मदत करायचे. यांच्या मदतीमुळे आम्ही 12वी पास झाले. 12वी पास करणं जोक नाही मित्रांनो, शेती करणं जोक नाही. हे सगळं आणि आमचे जिल्हा परिषदेचे सर, मला यांचं नाव आठवत नाही, जाधव सर. आणि जिल्हा परिषद ही शाळा समोर होती. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भरपूर आठवणी आहेत. तिथं आम्ही परीक्षा दिलो, तिथं पास झालो. तिथं परीक्षेला सगळ्या आठवणी सांगता येतात, पण वेळ कमी आहे. सगळ्यांच्या टायमाला वेळ कमी केली आहे. त्याच्यामुळं आमच्या हे जे नारी शक्ती आहे, आज त्यांनी एवढं मोठं काम करत आहेत. त्यांच्या संसारामध्ये ते आज एकदम स्टँड आहेत. आणि ते भविष्यात त्यांच्या मुलांना सुद्धा, जसं जिजाऊंना शिवाजी महाराजांना शिकून जसं स्वराज्य स्थापन केलं, तसं तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण द्या. आणि अण्णा बसवण्णा सांगतात, महात्मा बसवेश्वर सांगतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, सगळ्यांचे विचार एकच आहे की माणूस एक काहीतरी कुठेतरी जाऊन पोहोचावं त्या पदाला. महात्मा बसवेश्वर सांगतात एका वचनामधून की तुमचं कार्यच कैलास आहे. तुमचं कार्यच कैलास आहे. कार्य हेच कैलास आहे. कुठलेही जे कार्य असेल तर ते कैलास रूपामध्ये आहे. त्याला ते देऊन सांगतात महात्मा बसवेश्वर, तुमच्या कार्यासारखं श्रेष्ठ काहीही नाही. तुम्ही जिथं आहात, ज्या ठिकाणी आहात मित्रांनो, तिथं तुम्ही कार्य करत आहात ते कार्य महानच आहे. कुठलंच कार्य कमी नाही आणि कुठल्याही कार्याला कमी लेखायचं नाही, असं मला वाटतं. या ठिकाणी आज सांगावं असं वाटतंय. आणि बोलण्यासारखं भरपूर आहे, पण अजून काही शाळेतल्या आठवणी शेअर करता येतात, बोलता येतं. पण मी एवढं बोलू सर आणि बोलू शब्द संपवतो. जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिटांमध्ये माझं मदत करतो. थोडंसं माझं पाठीमागचं बालपण सांगतो. विद्यार्थ्यांमध्ये असताना सरांकडून प्रत्यक्ष संस्कार कसे झाले ते प्रत्येकाचं मी काय घेतलं जीवनामध्ये ते थोडक्यात सांगतो. हे बघा, मला असं होतं की 2022 मध्ये मला तलाठ्याची ऑर्डर आली होती, पण मी तलाठी जॉईन झालो नाही. मला शिक्षक व्हायचं होतं, माझं स्वप्न होतं शिक्षक व्हायचं. कारण त्याच्या पाठीमागे असं होतं की यांनी जे मला दिलं होतं ते मला शांत बसून देत होतं. कारण काय होतं की जेव्हा शिवते सर असतील, मागणे सर, मी प्रत्येकाबरोबर सांगतो की इथं काय घेतलं ते. आणि मी आपण शाळेत शिकवत असताना विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवतो तेव्हा ते माझ्यामध्ये येत असतं इनडायरेक्टली. मला जेव्हा राग येतो आणि मी मुलांवर ओरडतो किंवा मला मारायचं, त्यावेळेस माझी कुंडी निघते, जशी डीपी सरांची निघायची. डीपी सर काय करायचे, तर आपण लगेच म्हणून समजायचा. त्यांनी कुंडी काढली आणि माझ्यावर केल्या ते समजायचं हा आम्हाला आहे. त्यावेळेस मला आठवतं सर, डीपी सर नाही. आणि कुलकर्णी सर विज्ञान मी त्यांच्यासाठी शिकवण्याचा प्रयत्न करतो, पण जमत नाही. पण
मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी खूप समोर आपल्याला विज्ञान शिकवलेलं आहे. आणि सुर्वे सरांचं म्हणजे गणिताविषयी खूप पकड चांगली होती त्यांची, पण एकच छडी मारायचे पण खूप जोरात मारायचे. मला आठवतं का काय माहिती नाही मला, पण मला आठवतं त्यांनी कधी एक छडीपेक्षा जास्त मारायचे, पण एक छडी म्हणजे 10 छडी बरोबर असायची त्यांची. असा फटका असायचा त्यांचा आणि खूप शिस्तीचे आणि कडक होते सर. आहे जे की संपूर्ण जिल्ह्याचे जे सहशिक्षक असतात त्यांची जे ट्रेनिंग ऑर्गनाईज करतात. खूप अभिमानाची, अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांना मी आपण सर्वांनी विनंती केली होती, जर तुम्ही तुमचा जो काही वेळ आहे देता येईल तेवढा वेळ आमच्याकडे या आणि सरांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन की इथं आला आहे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट होती नाही. सर हृदयापासून तुमचं आभार व्यक्त करतो आम्ही. तसेच मंगेश स्वर्णकर सर यांनीही आमच्या शब्दाला मान देऊन इथं ते आले आणि समापन झाले. त्यांचंसुद्धा टाळ्या वाजवून प्रतिमा धन्यवाद. जिल्हा परिषदचे सदस्य सर यांचा सत्कार जिल्हा परिषदचे मुलं आणि मुली करतो. त्यांना विनंती करतो जिल्हा परिषदचे मुलं आणि मुली स्टेजवर यावं आणि सरांचा सत्कार करावा. सर तेव्हा पेरू मोठे झाले होते. हा तेव्हाचा आगाऊपणा होता. अशा प्रकारे आगाऊपणा केला होता. आणि उद्धट म्हणजे कसं उद्धट, तर आताच्या विद्यार्थ्यांना आपण विचारलं की बंड्या काल शाळेत का आला नाहीस, तर बंड्या म्हणजे काल जे शाळेत होते त्या कलेक्टर झाले का, असं उत्तर देते. पण तशा पद्धतीचा माझा स्वभाव नव्हता. पण बालपणामध्ये माझ्याकडून कुणासोबत कधी भांडण किंवा काही चुकून झाला असेल त्याची मी रिग्रेट व्यक्त करतो आणि माफी मागतो. यानंतर मी श्री सदस्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. जिल्हा परिषद हायस्कूल देवळदन आणि गंगाधरराव सामंतकर पाटील विद्यालयाच्या वतीनं जो आज छायांकित आपला गेट टुगेदर ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज आपण या शाळेचे शिक्षक येऊन विविध पदावर कोणी असतात, विविध उद्योगामध्ये कोणी असतात, आदरणीय राजकीय आणि गेट टुगेदर या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या तिथं जमलेल्या इसवी सन 2004 ते 2006 मध्ये जिल्हा परिषद प्रशाला आल्यावर आवाज सुनलेला लक्षात आला मध्ये प्रवेश करता. त्यामुळे माझा आवाज मला किती प्रमाणात आणि कसा ऐकू येतो काय समजत नाही, बोलत राहतो. माझी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी गेट टुगेदरच्या प्रसंगी उपस्थित असलेले गंगाधरराव पाटील सातवकर विद्यालयाचे माजी
तसेच आपल्या जिल्हा परिषदेमध्ये माझ्याबरोबर कार्यरत असलेले आपले यांना आपण ओळखता इंग्रजी शिक्षक श्री सुरेश डोंगर सर माझ्या तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना जाते हो जाने जाना आखिरी सलाम लेते जाना हमको वहाँ ना बुलाना आणि
क्षेत्रात आता माझं फिरायला झालेलं आहे. मी कुंडाळून देवदुर्गा येणं करत होते. आता मी गरज आहे. माझे मुलं मोठे काम करते. माझं नाव राणी आली आहे. 9वी ते 12वी पर्यंत होते. आता मी धनैनी आहे आणि घटनांमध्ये गेलेलं आहे. माझं नाव नीता भद्रशेट्टी आहे. मी प्रॉपर देवदर्शी आहे. माहेर माझं आणि मी आता सासर आहे बीरमध्ये संजय शिलगे यांची वाईफ आहे. आणि सध्या मी ॲज अ फार्मासिस्ट म्हणून स्वतःच्या हॉस्पिटलवरतीच आहे. माझं नाव विराजाची चटई आहे. सुरुवातीला मी एक पाचवीचे दहावीचे देवदर्शी शिक्षण घेतलेलं आहे. माझं सासर कोलारे आहे आणि माझे मित्र ऊस अधिकारी पदावर आहे. माझं नाव जयनी भारत आहे आणि मला गेलं गावामध्ये मी आहे. माझे मिस्टर माझे नाव आशा सुवर्ण बेकरची आहे. मी एस टी महामंडळाकडे माझं नाव सारणा आहे. सांगायला तरी मला आहे. मला नाही वाटले आहे. माझं नाव नयन आहे. मी श्रीदाई लोसकेंची मला रोजी आहे. माझं त्यांच्या वर्षाला हे झाले. नंतर कसे काढायला गावामध्ये चिडी आता आपण आवडत नाही पाहिजे असं मला वाटते. कारण माझी माझ्याकडून महत्त्वाचं आहे आणि तिथून आपण भेटीसाठी पण खूप होतो. ज्याकडून तुम्हाला लोकं नाही भेटणार भेटणारकडे पोहोचेल आपण देखील आणि लोक असतात देखील मुंबईत आपण भेटून नाही. तर मी काय पडतो बालाजी माझं गाव करते. तर तिने पाठीवर चालते भाव्याने पाहिजे आणि तिथून मी परत तुकाराम शिंदे असा मोठा गाव होता. तो आम्ही प्रवास करायचो आणि माझी देशाची पहिली पायरी म्हणतात माझी मम्मी पासून गंगाधर सापडतो पाटील माझे माझी विद्यालय देवोधर त्या गावचं अभिमान आहे. कारण माझी दहावीला मी म्हणजे माझं 10वी तारखेला म्हणजे 9 वर्षाची होती शिक्षणामध्ये. मला सांगावं असं वाटतं की माझ्या जे गावचे मुलं आहेत आणि अशा पूर्ण काय त्यांच्या मुलांनी माझा होमवर्क कम्प्लीट करायचं आणि सरांची मला मी वाईट असल्यामुळं आपल्या टीचर खूप काही करायचं होतं. आता ते म्हणजे मी माझ्या आहे सगळ्या आपल्यासमोर राहणार लातूर सुभाष चौक. मी गृहिणी आहे आणि माझे मिस्टर पोस्ट सेवा केंद्र हे माझं लातूरमध्ये सुभाष चौक येथे दुकान आहे. धन्यवाद. हाय सगळ्यांना माझं नाव राव करते आणि होते. मी गृहिणी आहे. माझे मिस्टर डेव्हिड प्रकाशकर आहे. माझं नाव फेल झालो. 12वीला माझा इंग्लिश विषय गेला. 12वीला फेल झालो. त्यानंतर मी
मातृत्वाच्या बाहेर गेलो होतो. मला योग असा आला की युनायटेड नेशन थ्रू मी बाहेरच्या देशात 1.5 वर्ष मी राहिलेलो होतो. जसे इथिओपिया, कांगो, पुन्हा त्याच्यानंतर युगांडा, आफ्रिका खंडामध्ये फिरायचा मला चान्स मिळाला. तिकडं 1.5 वर्ष मी तिकडं कार्यक्रम सेवा असल्या पूर्ण इंडियाचं नेतृत्व करण्यासाठी मी तिथं होतो. त्याच्यानंतर आलो, माझी कानपूरला बदली झाली होती. कानपूर आलो होतो. कानपूर माझी बदली झाली. योगायोग श्रीनगर कुपवाडा जिल्हा आहे. कुपवाडा जिल्ह्यामध्ये माझं LC लाईनवर पांढरीवरती माझं युनिट कार्यरत आहे. सध्या सर्व्हिसला आहे. बस मी संतोष विश्वनाथ बिराजदार गंगापूरचा आहे. स्वामीला देवळून आलो होतो. शिक्षण झालेलं आहे मला. शिक्षण झालेलं आहे. इतर मी नंतर 2 वर्ष झालेला होतो. तिथं मी आता शेतीच करतो. शेती माहिती हां हां माझं नाव प्रमोद नागनाथ बिराजदार. मी गंगापूरचा आहे आणि मी शेताकडेच आहे सध्या. मला काही ड्युटी काही नाही. कणा आहे काय तर देश आहे. 50% GDP देशाची आपल्या शेतीमुळे आहे. कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढं शेतीचं योगदान आहे अर्थव्यवस्थेचं. आणि मला माझं नाव परमेश्वर वैजनाथ भद्रशेट्टे. मी मूळचा करखिलचा आहे. करखिलवरनं देवर्धनला मी याचो. 8वी ते 12वीपर्यंत शिक्षण तिथं झालं. त्याच्यानंतर माझं DED झालं. त्याच्यानंतर मी MA हिस्ट्री केलं. त्याच्यानंतर मी MA पॉल सायन्स केलं पुणे विद्यापीठात. त्याच्यानंतर मास कम्युनिकेशन केलं नाशिक विद्यापीठात. आत्ता पोलीस कॉन्स्टेबल या पदावर मी शिवाजीनगर या ठिकाणी 12 वर्ष झालं कार्यरत आहे. पोलीस खात्याची काही कोणाला कधी अडचण आली तर मला बिंदास फोन लावा. त्या संदर्भात माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत नक्की करण्याचा. माझं नाव महादेव भंडारे. मी पेठेवडीहून माझं अजून पेठेवडी होतं. देवळला शाळेत होतो. नंतर माझं प्रॉपर गाव म्हणजे छोटे बेळकुणी कर्नाटकमध्ये. आमाच्या गाव. आणि मी आता मार्केटिंगचं काम करतो आहे शेतीविषयक. शेतीविषयक कोणी काही प्रॉब्लेम आला तर मला कॉन्टॅक्ट करा. कोणत्याही डिसीजमध्ये म्हणा काही औषधाबद्दल सर्वांना सांगतो. माझ्यासोबत संपर्क साधा. ओके भरपूर धरतो जसं काय. मी भागवत गायकवाड राहणार करखिले. माझं 8वी ते 12वी शिक्षण देवर्धनमध्ये झालेलं आहे. 12वी झाल्यानंतर मी लातूरला डिप्लोमा केला जनरल पेंटर. त्याच्यानंतर डिप्लोमा केल्यानंतर टाटा मोटर्स आणि मर्सिडीज कंपनीमध्ये पेंटिंग केमिस्ट म्हणून पेंट मॅचिंग म्हणून मी तिथं डिप्लोमा पण केला होतो. तर कामाला होतो. म्हणजे पहिलं मी मॅथ्स अटकत होतो शाळेमध्ये. मी मला बोलायचा प्रॉब्लेम आहे सॉरी हां. आता तिथलं मला पेंट मॅचिंगमुळं मला काम करायला त्रास होत होता. पेंटिंगचा त्रास होत असल्यामुळं मी काही काळ मी लातूरला मला होत असल्यामुळं मी लातूरला जिल्हा पेट्रोल पंपावर कामाला आहे. सगळ्यांना मोटरसायकल 4 व्हीलर असते. कुणाला पेट्रोल मध्ये काही खराबी कुठं काही प्रॉब्लेम काही पेट्रोल संदर्भात डिझेल संदर्भात जर काही माहिती असेल पाहिजे असेल तर मला बिहार पेट्रोल पंपावर मी कंटिन्यू राहतो. कुणीही जाता येता माझी भेट घ्यावी. माझं नाव उत्कृष्ट शेती करतो आणि शेतीमध्ये मी पूर्ण सरकारी ऊस याच्या व्यतिरिक्त कडे जाऊन मी हे घेत नाही.
मी शेतीमध्ये आधुनिक शेती करतो. बस. मी चिडा काढता बाळाच्या पुढे त्याच्यापाशी का लावतो मी आणि चिडवेना करतो आणि बीएड माझं शिक्षण पूर्ण झाला त्यामुळे मला माझे पैसे पण बरेच चालते आणि त्या पैशाला लागणार आज मी दोन शेती करत आहे टोमॅटो आणि पूर्ण शेती करतो नाही पैसे दोन ट्रॅक्टर इकडे गाडी आणि पूर्ण फायदा मी गावाकडे. एक मिनिट मला एक दोन मिनिट मदत नका करू पण ओळख ठेवा. ज्यांनी जर समजा मी बघून जर बोललो नसलो तरी ज्यांनी बघितलं त्यांनी बोला. एकच काम करायचं. बरोबर. पहिले ते त्यानंतर मी 11वी शिक्षण संस्थेत झालं. नंतर मी BA मध्ये झालं. तर मोठ्या भावाच्या शिक्षणासाठी माझं शिक्षण करून मी पुन्हा गेलो. तिथे 3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर आपल्याला काम केलं मी त्याबरोबर काम करत असताना मी स्वतः शेती करतो. आता ठीक आहे तर भावाला तिथं जाऊन आता थोडंसं बघायचं. मी ॲडव्होकेट आंबेडकरचे पहिली ते 10वीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषदमध्ये पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मी अहमदपूर या ठिकाणी महात्मा फुले महाविद्यालयामध्ये माझ्या 11वी 12वी पूर्ण केली आहे. त्यानंतर संत तुकाराम निधी महाविद्यालयात माझं ॲडमिशन केलं. BSc केली. आता मी उदगीर या कोर्टामध्ये माझा वकिली व्यवसाय करत आहे. एवढं होतो. माझे नाव रामभाऊ जाता. मी मोठा करडीचा आहे आणि सध्या मुंबई पोलीस दलात या पदावर कार्यरत आहे. मी माझ्याकडे सर्व मित्र आणि मैत्रिणी या कार्यक्रमावर खूप खूप आनंदी आहोत. इतके मी प्रचंड आनंदी आहोत. एवढा आनंद जर अगोदर आम्हाला होणार असं जर आम्हाला माहीत झालं असतं तर कार्यक्रमाचा सिंहाचा खर्चाचा वाटा आम्ही उचललो असतो. पण तसं काही वाटलं नाही. हो आणि नाही तेवढे हलक्या काळजाचे आपले मित्र नाही तर मी जर सिंहाचा वाटा बोललो असतो तर ते आपले मित्र सगळे हलकीचा वाटा घ्यायला तयार हे मला अगोदर खात्रीची माहिती आहे. आणि मला स्टेजवर 2 मिनिट बोलायचं होतं. मी एकच मिनिट बाकी माझं यश आपल्याला सांगत नाही. मी 12वी किती वेळेस नापास झालो हे सांगायलाच 5 ते 10 मिनिट जाते. त्यामुळे मी यशाबद्दल काही बोलत नाही. आणि हे गेट टुगेदरची संकल्पना ज्या कोण्या आपल्या मित्रांना एवढी माझ्या कल्पना ज्या कोणा मित्राच्या मनात आली त्याला 100 तोफ्याची सलामी आणि कल्पना येणाऱ्याला 100 तोफ्याची सलामी आणि जे सत्याग्रह पूर्ण जे जेवणापासून सगळं मॅनेजमेंट पूर्ण त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला 2 महिने गेले असतील तुम्हाला. या 2 महिन्यामध्ये जेवढे ते आपलं घरचा वेळ काढून एवढे त्यांना माझ्याकडून व जे बाहेरून मुंबई पुणे वगैरे इकडून आले त्यांच्याकडून व जे गावात राहून जे आळशी आहेत त्यांच्याकडून 1 लाख रुपयाची सलामी. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव तुकाराम गंगाधर शिंदे. मी मूळचा तरखेली या गावचा आहे. 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरकली. 7वीपासून पुढे 8वी ते 11वीपर्यंत मी आपल्या गंगाधरराव सापडकर माध्यमिक विद्यालयामध्ये शिकलो. 12वी माझे नागपूरला झाले. नंतर माझं BA झालं, BA झालं, MA झालं, MA झालं. सध्याच्या वेळेला मी ॲज अ लेक्चर म्हणून छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी महाविद्यालय मुक्राबाद सध्या CSB पदावर कार्यरत आहे. धन्यवाद.
नमस्कार, माझं नाव सुनील शिंदे. माझं गाव पुणे आहे आणि माझं 8वी ते 12वी शिक्षण झालेलं आहे. नंतर मी आणि परमेश्वर BSc ॲडमिशन घेतलं होतं. मग तिथून आम्हाला नाही झालं तर BEdला लागला, मी BMSला लागलो. माझं BS कंप्लीट झालं 2014ला. नंतर काही दिवस प्रॅक्टिस वगैरे करून आता माझं हॉस्पिटल आहे कोल्हापूरमध्ये विक्रेशन नावानं क्लिनिक या नावानं. हां, तर आरोग्य तुम्हाला समस्या असतील तर माझ्याकडे माझ्या एवढं प्रयत्न करतो. नाही तुम्ही करतो धन्यवाद. मी ज्ञानेश्वर सुकांतरावळे बाजू 11वी ते 12वी देवदर्शन झाले आणि B.Ed कर्नाटकमध्ये झालं. आता मी सध्या पुणे येथे जॉब करते. आणि दुसरी गोष्ट परमेश्वर दर्शनाचे जे म्हणले जे काही अडचण असेल तर परमेश्वर घेऊ शकतं बरं वाटतं तुझ्यासाठी की खरोखरच परमेश्वर हा परमेश्वर असल्यासारखं आहे. कारण मी लॉकडाऊनमध्ये खरोखर मला परमेश्वरची चांगली मला मदत झाली. मी त्यावेळेस गावावरून मी पुन्हा गावाकडे येतोय परमेश्वराचं मला मी फोन गेलो होतो म्हणजे इंदापूरला त्यावेळेस किसांनी आलो होते तिथं मला परमेश्वराने खरोखरच मदत केली. त्यामुळे मला तेवढं पण थँक्यू म्हणता आलं नाही. आता मनापासून धन्यवाद. माझं नाव आहे शरद साखरे आणि गाव आहे कोंडाळ. मी 5वी ते 9वी देवदर्शनमध्ये शिकलेलो आहे. सध्या काही काम आहे मोठ्या गावात आहे. कर्नाटकवरून आलं. फक्त 11वी आणि 12वी दोन्ही निवडून आलो होतो. सध्या मी बँगलोरमध्ये पोलीस कॉन्स्टेबल आहे. सोमनाथ आणि तहसील महादेव यांनी खूप प्रयत्न करून आम्हाला बोलवले. यायलाच राज्यामधून आहे इकडे आम्ही पण जुने ॲडव्हान्स घ्यायचे म्हणून सचिन सुद्धा गोकुळ सुद्धा आपले लागून करायचे. त्याची सगळ्याची आठवण खूप होते. सुनील हे सगळ्यांनी बोलवले तर तेवढं दोन सुद्धा मला काम होतं. सगळ्यांनी याला जुनी आठवण येते. 20 वर्षानंतर सगळ्यांचे भेट होते म्हणून सध्या करून आलो. धन्यवाद सगळ्यांनी थोडा उद्या कार्यक्रम धन्यवाद सगळ्यांना. माझं नाव अभय प्रसाद पाटील. राहणार देवदर्शनचा. माझं शिक्षण देवदर्शनमध्ये झालेलं आहे. मी शेती करतो, दुसरं काय नाही. माझं नाव तानाजी गोविंदराव चांडसुरे. राहणार मुक्काम बाजू कर्नाटकमध्ये आहे. मी 1ली ते 10वी कर्नाटकमध्ये कमलनाथ या ठिकाणी कंप्लीट करून 11वी आणि 12वी देवळाला शिकलो. नंतर D.Ed करून आता सध्या टीचर म्हणून कार्यरत आहे हरिकेट बी या ठिकाणी. पहिल्यांदा इथे एक गोष्ट सांगण्यात इच्छितो. जो हे कार्यक्रम घडला, जो हे कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमाला अगदी माझे सर्व मित्र खूप छान प्रकारे आम्हाला इतकी मदत. मला मराठी जास्त येते बरं का, तुम्ही बोललो काय तर अभ्यास सांगा. प्रथम मी मनापासून आभारी आहे, धन्यवाद सांगतो. कारण या कार्यक्रम पार पाडण्यामध्ये तुम्ही सगळे माझे माधव भंडार जोडणार आहे, सचिन आहे, पाटील साहेब आहे, सुनील आहे. तर मन धन या सर्वांपासून तुम्ही जे सेवा केली त्या माध्यमातून एक कार्यक्रम पार पडला. मी सगळ्यांना स्वतःपासून धन्यवाद सांगतो. मला एक प्राऊड फील होतं की 20 ते 21 वर्षानंतर आम्ही इथं आलो म्हणजे खरंच माझं भाग्य आहे. या
कार्यक्रमाला देखील अनेक वेळेस तारीख चेंज होत चाललेले होते. शेवटी आजचा दिवस 24 तारखेला ठरलेला सगळे मान्य केले आणि सगळ्याच्या आमंत्रणानुसार सगळे आले, सगळे भेटले. आम्हाला लई छान वाटलं. आणि गेल्या 20 ते 21 वर्षाच्या जीवनामध्ये माझं एक स्वप्न होता. पूर्ण हो, माझं एक स्वप्न होता, मी पुन्हा येणार. ज्या शाळेत मी शिकलो, ज्या शाळेला मला घडविलं, ज्या वर्गात बसून शिकलो ना, त्या शाळेला नमन करण्यासाठी मी येणार. मी पुन्हा येणार. जे माझे शिक्षक मला शिकविले त्या शिक्षकांना गुरुवंदना देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी मी पुन्हा येणार होतो. फक्त कालचा एक दिवस मला काही अडचणीनुसार काल सुट्टी भेटली नव्हती. दोघं तिघे शिक्षक सुट्टीवर होते, मला सुट्टी भेटली नाही. मी येणार होतो देवर्जनला. एक जरा माझ्या मिस झाली, कारण 20 वर्षानंतर क्लासमध्ये बसून ऍज अ स्टुडंट म्हणून शिकलेले काल जे कोणी होते त्यांनाच माहित आहे तो आनंद काय. आणखी एक गोष्ट, आम्ही सगळेजण एक परिवारासारखे सगळे आपण. एखादी गोष्ट काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम असल्यास, काहीतरी अडचणी असल्यास एकूण एकाकडे, कारण काही विषय मित्राकडे शेअर करू शकतो. काहीतरी अडचणी असल्यास, कष्ट असल्यास एकूण एका मित्रांना सांगून घ्या आपला एक कष्ट. त्या कष्टामध्ये भागी व्हायला सगळेजण रेडी आहे. काही एक गोष्ट कसली म्हणजे आपल्यामध्ये असलेले एक दोघं मित्र एक थोडीशी डिसिजन रॉंग घेतले म्हणून, त्यामुळे काय कसलंही नाही जर असला तर आम्ही सर्वजण एकच नाही, मी सगळ्या जणांसाठी मी बोलतो. त्यांच्या ह्याच्यामध्ये काही जण असलं तर सांगून घ्या. तर आणखी काय, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. त्या प्रकारे आणखी जाता अजून लास्ट बोलतो मी, तुम्हाला वाटल्यास मी पुन्हा येईल. राईट, धन्यवाद. हॅलो, मी किशोर भगवान मी पहिल्यापासून 12 मी जॉब करतो पुण्याला. मी किशोरराव वाडीकर, पहिले ते 12 वर्ष शिक्षण देवदर्शन झाले. मी आज प्राथमिक आरोग्य केंद्र देवदर्शन इथे वाहन चालक म्हणून परमनंट जबाबदारी कार्यरत आहे. नमस्कार, मी मयूर झाला. 1 ते 4 जिल्हा परिषद देवदर्शन येथे आणि 5 ते 6 गंगाधरराव सापोळकर पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय देवदर्शन येथे होतो. नंतर शिक्षण मंडळ किल्ला येथे झालं. आता मी सध्या विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समिती धार्मिक जिल्हा परिषद अमरावती येथे कार्यरत आहे. माझं नाव अरविंद तानाजी कांबळे, देवदर्शन. मी सध्या व्यवसाय करतो. माझं शोरूम आहे देवदर्शन. माझं नाव शिवाजी चंद्रकांत सुरनर. मूळचं गाव माझं सांगवी सुनेगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आणि देवर्जन हे दुसरं गाव. हां, देवर्जन हे माझं अजून आणि सासरवाडीचं. पहिली ते 7वी माझं शिक्षण नांदेडला होतं, महानगरपालिकेमध्ये. 7वी पास झाल्यानंतर 8वीला मी देवर्जनला आलो. 8वी ते 10वीला पास झाल्यानंतर मधल्या काळात मी अहमदपूरला गेलो होतो. पण तिथं मला तुमची आठवण येत होती. परत मला किंवा माझे मित्र होत होते. परत मी 12वीला देवर्जनला आलो. देवर्जनला 12वी झाली माझी. आणि तानाजीनं आता सांगितल्यासारखं की तानाजीचं थोडक्यात म्हणणं असं आहे की आपण आपल्या भावना शेअर करतो फक्त मित्राजवळ, आणि मित्राजवळ शेअर केल्यानंतर आपल्या भावना हलक्या होतात. बरोबर आहे. बघा, आता आपण बघतोय की पुरुषांना जास्त प्रमाणामध्ये अटॅक येतात,
स्त्रियांना येत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? स्त्रिया ह्या मनात काही ठेवत नाही, मनात काही ठेवत नाही, दुसऱ्याला बोलतात की कोणाला समजा जर रडू आला तर ते रडतात, पुरुष रडत नाही. आणि आपण भावना बाहेर काढत नसल्यामुळं प्रत्येक जण कधी ना कधी डिप्रेशनमध्ये जात असतो. कुणी कुठेतरी असेल तर डिप्रेशन छोटं मोठं कमी जास्त असतंच, पण ते डिप्रेशन जर कमी करायचं ठिकाण असेल तर ते म्हणजे मित्रांनो आपण आपल्या भावना मोकळ्या केल्या पाहिजे. आणि मैत्री ही निखळ असते, निस्वार्थी असते. त्यामुळं आपण हा जो कार्यक्रम केलेला आहे असाच कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी येणाऱ्या प्रत्येक वर्षी करू, याहीपेक्षा चांगला करू. पण आपला जो ग्रुप झालेला आहे आता तो ग्रुप असा जिवंत ठेवा. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो म्हणतो, आणि आपण एकमेकांच्या संपर्कामध्ये असंच राहू. सुखदुःख जे काही असेल एकमेकाला शेअर करत चला. माझ्या बोलण्यानं किंवा माझ्या न सांगण्यानं काय फरक पडणार आहे का, किंवा माझ्या एका वाक्याने दुसऱ्याला काय फरक पडणार आहे का. आपण ग्रुपवर बरेच वेळेस मॅसेज करायचं, मी इतक्या वेळेस मॅसेज करायचं पण त्या मॅसेजचा रिप्लाय पण देत होतो. मी जेव्हा बघायचं त्यावेळेस 60-65 लोकांचे मॅसेज पाहिलेला व्हायचं, पण त्याला रिप्लाय द्यायचे फक्त 4-5 होते. असं व्हायला नको. काम जमाना आहे, वेळ आहे, आपण प्रत्येकाला आपण कामामध्ये असतो. पण मित्राने एखादा मॅसेज दिला तर त्यावेळेस नाही, संध्याकाळी घरी गेल्यानंतर जर आपल्याला विचारत असेल मित्र तर आपण त्या दिलेल्या प्रश्नाला उत्तर देणं आपलं काम आहे. आपण थोडंसं वेळ काढून बोललं पाहिजे. दुसरं, मी आता सध्या 40गाव येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जळगाव, 40गाव तालुका, जिल्हा जळगाव येथे. ठीक आहे. बघा आपला कार्यक्रम झाला बघा, दिवसभर आपला एक छान कार्यक्रम झाला, पण आता या ठिकाणी बोलायचं म्हणजे मला खरंच धडधडत आहे. खरं सांगतो, धडधडत आहे. आता डॉक्टरच्या समोरच आहे. माझं नाव आहे सचिन राजकुमार सागरकर, सध्या पुणे जिल्ह्यामध्ये पदवीधर शिक्षक या गेली 15 वर्षात कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता बरेच चांगलेही अनुभव आले आणि अपयश पचवण्याची एक ताकद आणि निरगट्टपणाची एक ताकद आली. या 15 वर्षाच्या काळामध्ये सर्वीच्या असू द्या किंवा अगोदरच्या असू द्या, अनेक माणसं जोडली गेली, काही कारणामुळं दूरही गेली असते, अजाणतेपणे काही मनं दुखवली असतील आणि काही मनात सुखावली पण. मग या आनंद दुःखाच्या प्रवासामध्ये आपला 2018 हा ग्रुप बाल मित्र मंडळ नावाचा ग्रुप उघडला गेला. या ग्रुपमध्ये पहिल्यांदा मी संतोष साखरे, पूर्ण शिवाजी शिंदे, आपले गोकुळ भोसले आणि परमेश्वर भद्रेचे लाडका माधव आपला वर्गात सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा प्रोटेक्टर या दृष्टीनं आणि खूपच लाडका आपण सगळेजण आहात. त्याचबरोबर मयूर या ठिकाणी बसला आहे. एकूण या टीमनं सुरुवात केली आणि आमचं गेट टुगेदरचं चाललं होतं. थोडासा वेळ घेतो, मला वेळ मिळतो मग थोडक्यात बोलतो. आणि अशा पद्धतीने गेट टुगेदरचा प्रवास सुरू झाला आणि यामध्ये आत्ता जस्ट एक फोन कॉल झाला. फक्त ह्या गेट टुगेदरचं सुरुवात तर होतीच, प्रत्येकाच्या मनात होतंच, पण एक सुरुवात आणि स्पार्क म्हणतात. आग लागणे ठिकी कमी असते, ते ठिकी गणेश बिरादार या ठिकाणी आहे आणि गंगापूरची टीम एकत्र बसली होती. जस्ट एक फोन झाला. फोन झाल्यानंतर सगळे उत्सुकतेने त्या फोनला प्रमुख बिरादार लागले. संतोष आहे, सुरेश आहे. मग या ठिकाणापासून आपली सुरुवात झाली आणि नागरिक सगळ्यांनी प्रतिसाद दिला. या ठिकाणी आत्ता 41 लगभग 41 ते 42 जण अजून सुद्धा 5 वाजता अजून सुद्धा आपण या ठिकाणी थांबला. बरोबरच तुमच्या 36 वर्षाच्या 35-36 वर्षाच्या या जगण्यापासून कालखंडात बालमित्र मंडळाला एवढी मजा असते ती मोठ्या झाल्यावर जे काही तुमचे आजूबाजूचे असतील, कॉलेजचे फ्रेंड्स असतील, या मित्रमंडळामध्ये आहे मजा, पण एवढी आत्मीयता, एवढी जवळीकता नाही. आता मगाशी आपला ज्ञानेश्वर
म्हणजे आता कोरोनाचं उदाहरण दिलं, ह्या गेल्या महिन्यामध्ये शनिवार जवळ गाडी लावली होती, ॲक्च्युअल पार्किंगमध्ये गाडी होती, मी बघितलं नाही. मग 2000 रुपये मागितले पोलिसांनी. मी फक्त कॉलेजला फॉर्म घेऊन येत होतो, ते पुस्तकं घेऊन येत होतो, किती तिथे खाते घातलं. 2000 मागितले. जस्ट त्यानं परमेश्वरला फोन केला, पोलीस ठाण्यामध्ये गड्या साहेबला कळाला की त्याच्या साहेबाला फोन करून तब्बल 20 ते 25 कॉल ज्या माणसाने 500 रुपये लावलं ओपन बोलायला घ्यायचं नाही, त्या 20 ते 25 कॉल केले, साहेब तुम्ही कोण आहात आणि तुमचे 500 रुपये घेऊन जा. फक्त परमेश्वरच्या 1-2 गुणमुळं. आणि तेही असं नाही की पाठीमागं मला कॉन्फरन्सवर घेऊन परमेश्वरने हे आपल्यासाठी केलं. मला मित्रांनो, आपल्या या मित्रमंडळाचा एक सगळ्यात मोठा उद्देश, एक उद्देश बोलत दाखवला की संगीता मॅडमच्या आपल्या अनाथाश्रमाला आपल्याला जी होईल ती वाढदिवसानिमित्त निमित्त काहीतरी थोडी बहुत तरी आपण मदत करूया. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे आपल्या ग्रुपमध्ये मुलांच्या ग्रुपमध्ये 85 लोक आहेत, कमीत कमी 50 सिटीमध्ये ती लोक अवेलेबल आहेत. 50 सिटीमध्ये जर तुम्हाला कोणत्याही सिटीमध्ये त्रास झाला, समजा कर्नाटकमध्ये त्रास झाला, पुण्यामध्ये झाला, मुंबईमध्ये अवेलेबल आहे, प्रत्येक सिटीमध्ये, विदर्भमध्ये आहे, अशा प्रत्येक सिटीमध्ये काही त्रास झाला, ग्रुपवर एक मेसेज टाकला तर कोणत्या ना कोणत्या पावलांनी आपण मदतीला त्या ठिकाणी जाऊन करा. हे फक्त आपल्या जवळच्या माणसासाठी. समजा आता आपण सगळे मोठे दादा पुण्याला पुणे शिक्षणाच्या कारणाने मुंबईमध्ये आले किंवा पुण्यामध्ये आले, त्यांना जर काही इन्सिडेंट आला तर तुम्ही एक फोन कॉल केला, त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम अगोदरच आपल्या मित्रांमध्ये नेटवर्क असल्यामुळे काय होणार, रिझॉल्व्ह होणार. हा एक आपल्या ग्रुपचा उद्देश आहे. आपल्या ग्रुपचा आपण एकत्र येऊन जेवण करून गप्पा मारणार उद्देश आहेच, पण त्यापेक्षा मोठा उद्देश काय, आपण एकमेकांना मदत करायची. मदतीचा पाया म्हणून अंगद आहे, परमेश्वर भद्रेशेट्टी आहे आणि असे बरेच जण आपले मित्रमंडळी आहेत की आपल्याला ती मदत करतात. त्याचबरोबर पुण्यात आपला प्रकाश करत आहे, म्हणजे आपल्याला एकमेकांना साथ देऊ, एकमेकांना माझं नाव गोकुळ खंडाव भोजने, राहणार गोसावाडी, 5वी ते 12वी पूर्ण व्यवस्था शिकलेला आहे. 12वीनंतर माझा डिप्लोमा लातूरला झालेला, त्याच्यानंतर माझं मास्टर फार्मसी बेळगावला झालेलं आहे आणि आता मी हैदराबादमध्ये आनंद फार्मास्युटिकलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो. जिल्हा परिषद प्रशासनाने बोलतो. 11वी ते 12वीचं शिक्षण हे गंगाधर पाटील विद्यालयामध्ये झालं. 1 नंबरची कॉपी करून मी पास झालेलो विद्यार्थी आहे. माझ्यामध्ये ओम सर, आमच्या वर्गामध्ये ओम सर आणि आमचे 2 मित्र माझे निवडक तुकाराम टिकले आणि रतिकांत भद्रेशेट्टी हे खूप हुशार विद्यार्थी होते, पण ते त्यांच्या कारणास्तव त्यांच्या मानसिकतेमुळे किंवा डिप्रेशनमध्ये सुसाईड केले आणि हुशार विद्यार्थी 60% खाली आणि A1 कॉपी करणारा विद्यार्थी 70% 66% दाखिला होता. A1 आणि विशेष म्हणजे मला सांगितलं तर शिक्षकांना मराठी लिहिता येत नव्हतं, माहिती सांगतो मला. पण 12वी असं तसं काही 12वीला काय होतं, इंग्लिशचा पेपर 100% स्कॉर बसून होता. त्याच्यामध्ये 35 मार्क पडले मला, बाकी विषय क्लिअर. बाकीचं जीवन लगेच मी फोटोग्राफी चालू केली. माझे 2 मामा फोटोग्राफी करतात, त्यांच्याजवळ 6 महिने चालू झाल्यावर मी फोटोग्राफी शिकली.
इथून 2007 बारावी झाली. पुढे इंटरेस्ट कमी झाला मला शिक्षणाला, कारण मला इथून कोणतरी माहिती उठवलं. माझा मोठा कॅमेरा 2006ला 5 रुपये सगळ्यांना पैसे काढून कॅमेरा घेतला स्वतः. माझ्या सोबरावर माझा मोबाईल स्टँड घेऊन आज माझ्याकडं बरेच समजे कॅमेरे माझे ते आणि माझं ती ते माझ्यासाठी आवडत हे माझे मित्र कंपनी येतात. आणि काही जणांना मी बोलत असताना माझे स्वभाव काय म्हणजे शुगर उपाशी राहण्यामुळे शुगर आहे थोडं वाढलं की कधी तुम्ही डायरेक्ट वाकडं बोलतो नाही कायसाठी बोललं हे माझा स्वभाव आहे. आणि आता आपल्याला बरेच एक आम्हाला कोण मानणारे मला माहिती नाही पण हे करू शकतो. पण एक सर्वांचं माझ्यामध्ये मला जे आनंद वाटला किंवा आता काही जण म्हणते तुझ्या मला ॲड करायचं का नाही त्याचा एक नॉर्मल सांगतो की नको करायला पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे. का बोलत असताना मला पाहुण्याने तुम्ही काही बोलू शकतं त्यामुळे तुम्ही काही दुसरे नाही आणि तुमच्याकडे बघणारा दृष्टिकोन वाईट नाही पण ते नको आहे. त्यामुळे असं काही होणे माझं प्रांजळ मत आहे. बाकी काही नाही. आपल्याला नुसतं देवाय देणारे सोगरीचे सोय पाटील त्यांचा पण ते ऋणी आहे कारण ते एका हाकेला धावून आले. आपले बाल फुलारी असतील जे आता संस्थांवाले असतील यांचं पण हे वैयक्तिक माझ्या हाकेला मी काही गोष्टी गणेश असतील गणेशला राखील पण पोरांचा माणूस आहे त्याला पत्ता घ्यायचं त्याला समजायचं याच्यावर हे केलं उगाच शांत बसायचं नाहीतर गर्दी उठून जायचं. आता माहिती सरकारी पर्यंत माझ्या घरात ओळखी आहे असं गणेशराव मी तुम्हाला काही राखील वैयक्तिक माझी मागतो. आणि आता याच्यात पुढचं तुम्ही असं एक सुंदर काहीतरी बोलावं असं बोल मी माझ्या याच्यात फर्स्ट नाही काय घेतोय हे माझ्या गणेश फिरायला 5वी पासून 10वी पासून शाळा गेलो 11वी परीक्षा लावलो. आता सध्या वेगळी शेती आहे पण मी संतोष आणि याच्या सर्वांच्या सुरुवातीला झालो. आणि आता मी दिलेलं गाव धाराशिव उस्मानाबाद आणि आता सध्या 19 मी लातूरला मुलं हा गेट टुगेदरसाठी मी आभार व्यक्त करतो. पण आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळं संख्या खूप कमी जिल्हा परिषद मी तुम्ही नेता होऊ नका मी मदत करतो. डिस्क्रिमिनेशनचा विषय नाही. प्रश्न असा आहे माझा प्रश्न असा आहे मला मनोरंजन प्रस्तावना मी नाही नंतर सांगतो मला बोलू आता बोलू तुला काय करायचं होतं का त्याला मी 19नुसार उत्तर मी सेक्शन ए नुसार मला तुझ्यासाठी सांगायचा विषय मला हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. बरेचसे विद्यार्थी सकाळी 3:30 वाजता पूर्ण गेले. एवढा आता काढी एवढा प्रचंड परिश्रम बाकी
आणि जे तुम्हाला क्रिमिलियर दिसते ना, क्रिमिलियर या कार्यक्रमाचं श्रेय माईकवर बोलण्यापेक्षा आपल्या केलेलं आहे. त्यांचं खूप महत्त्वाचं आहे. सर्व्हिस करणारे सारे लोक सर्व्हिस करत होते आणि ग्राउंड लेवलला झटणारे लोकांनी खूप झटलेलं आहे. सांगायचं थोडंसं तिकडलेले आहे. कारण माणसाचं कसं आहे, सुरुवातीला छान वाटतं, उशीर झालेला आहे, भरपूर प्रत्येकजण थकलेलं आहे. आणि सायकोलॉजी असं सांगते, जास्त वेळ झाला किंवा किती जरी तत्वज्ञान सांगितलं तुम्हाला जास्त वेळ झाला पचत नाही. त्याच्यासाठी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर घडलेली सगळ्यात शेवटी आहे. मला एवढं सांगायचं की जन्म आणि मृत्यू त्याच्यामध्ये निश्चित काय असेल तर ती मृत्यू आहे. बरेचसे आपले सहमित्र, बरेचसे आपले मित्र काळाच्या ओघामध्ये गेले. कल्पना आपल्याला एवढंच वाटलं की सगळ्यांनी अवघे पुढे राहावं, एकमेकांच्या जीवनात शेअर करावं. कारण हे धावपळ प्रत्येकाच्यामध्ये संसार आहे. प्रत्येकाला प्रत्येकजण बिझी आहे. मग कोणी जॉब करत असत, कोणी व्यवसाय करत असत, कोणी कुठला आणखी काही काम करत असत, कोणालाच वेळ नाही. तो वेळ कधी मिळणार आपल्याला तर ज्या दिवशी आपण वर जाऊ त्या दिवशी थंड. त्याच्या अगोदर एक 20वा म्हणून वेळ काढून प्रत्येकानं अधूनमधून जे आपण भेटलो हे खूप महत्त्वाचं आहे. टेन्शन फ्री. आता एवढं टेन्शन आलं प्रत्येकाच्या मनात जीवनामध्ये. माझा छोटासा किस्सा सांगतो, मला एक वाटलं माझा कसा आवाज एकदम कावड्याने लागला मला कावडा करून. किस्सा असा आहे, जेव्हा माझी फर्स्ट पोस्टिंग झाली आसाम गुवाहाटी आणि मला तिथली भाषा येत नव्हती, लोक परिचयाची नाही. संघर्ष कशाला होता. मला 2-3 नोकरी एकदा झाल्या होत्या. थोडा अहंकार झाला माझ्याकडे 2-3 पोस्ट आहे. अहंकार 2 मिनिटं कसं जिंकते उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. राजीनामा देऊन गेलो. तिथं गेल्यावर माझ्या नावामध्ये स्पीकर जसं आपल्या इकडे सर्व सुरुवातीला नाव येतं CBSE सेंट्रल. अक्षरशः वेळ अशी आली की मला तिथं 15 दिवस जॉईन करून घेतलं नाही. एका मित्राच्या रूमवर पडून त्याचं रॅशन फार 15-20 दिवस येत आहे. एक तर भाषा नाही. माझी पहिली जॉईनिंग फोन करून झाली. संघर्षाचं उदाहरण हे सांगलं. त्यावेळेस मला त्रास झाला, पण कुठेतरी आपला मन व्यक्त करण्यासाठी तो संघर्ष मला कामात आला. आणि मी तुमचं जास्त वेळ घेणार नाही. माझं नाव तुम्हाला माहीत आहे का नाही मी सांगतो. ओमप्रकाश शिवाजी खरा, राहणार देवर्धन, तालुका पिनकोड 413517. आणि पहिली ते 10वी मला शिक्षण होतं आणि 2च वर्ष म्हणजे भरपूर झाले. 11वी आणि 12वी गंगाधरराव सापळे विद्यालय देवर्धन काढलं. आणि त्या 2 वर्षामध्ये एवढे सारे मित्र मिळाले मला. त्याचा आनंद आहे. जय हिंद. धन्यवाद. IAS व्हा, IPS व्हा, कुठल्याही क्षेत्राचा तुम्ही काय भंगार भंगार तुम्ही आमचे मित्र आहे आणि त्याच्यासाठी आपण इथं आलोय. त्याच्यासाठी आपण गेट टुगेदर नाही का. बाकी आपण काय नाही सगळं गेटच्या बाहेर ठेवले असतात. आणि दुसरी गोष्ट, आता आम्ही दोघं पोलीस आहेत, दोघं वकील आहेत, एक डॉक्टर आहे, एक डॉक्टर पत्नी आहे, किंवा अजून वेगवेगळ्या क्षेत्रात काही असेल. सोडणाऱ्या एखाद्याचा मर्डर केला आणि म्हटलं की मला वाचव, ते शक्य नाही. पण माझ्या पातळीवर जे काय आहे ती थोडीफार मदत होऊ शकते. त्याच्यामुळं एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुम्हाला एकच जास्त घेणार नाही. मी सकाळी इथं आल्यानंतर आणि रात्रभर सुद्धा काही मुलांना एवढे मेसेज केले, व्हॉइस कॉल केले, तेवढे झिरो रिस्पॉन्स. म्हणजे आयुष्य ही एवढी व्यापक संकल्पना आहे ना. आपली एक ग्रहमाला आहे, त्याच्यात पृथ्वी एक आहे, सूर्यमाला आहे, त्याच्यात एक गंगा आकाशगंगा आहे. आपण थोडीचा कर सुद्धा नाही विश्वाच्या पत्र आहे. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला असं नका समजू की मी रिप्लाय देईन. आपण राहिलो काय काही फरक पडणार नाही. त्याच्यामुळं मित्रांसाठी सगळ्यांसाठी थोडंसं वेळ काढत जावा आणि बोलत जावा. थँक्यू.